सेकंड इयरच्या सब्जेक्टबद्दल डिस्कस करूया. ठीक आहे. JNM सेकंड इयरला टोटल 4 सब्जेक्ट असतात. ते म्हणजे JNM सेकंड इयर फर्स्ट सब्जेक्ट आहे मेडिकल सर्जिकल नर्सिंग 1. ठीक आहे. दुसरा आहे मेडिकल सर्जिकल नर्सिंग 2. ठीक आहे. तिसरा आहे चाइल्ड हेल्थ नर्सिंग. आणि चौथा आहे मेंटल हेल्थ नर्सिंग. असे टोटल 4 सब्जेक्ट असतात. ह्याच्यामध्ये मेडिकल सर्जिकल नर्सिंग फर्स्ट याच्यामध्ये जे आपल्या पूर्ण ॲनाटॉमीमध्ये आपण शिकणार आहोत, पण आपल्या ज्या पूर्ण सिस्टीम आहेत त्यातले काही सिस्टीम्सचा स्टडी विथ डिसीज कंडिशन हे मेडिकल सर्जिकल नर्सिंग फर्स्टमध्ये केलं जातं. त्यामध्ये नर्सिंग मॅनेजमेंट, नर्सिंग केअर प्लॅन्स, डिसीज कंडिशन्स, त्यांची ट्रीटमेंट, पेशंटची मॅनेजमेंट या सगळ्यांचा स्टडी मेडिकल सर्जिकल नर्सिंग फर्स्टमध्ये केला जातो. क्लिअर. सेकंड आहे मेडिकल सर्जिकल नर्सिंग सेकंड. अर्ध्या सिस्टीमचा स्टडी आपण फर्स्टमध्ये केला, तर बाकीच्या उरलेल्या उरलेल्या सिस्टीमचा स्टडी आपण मेडिकल सर्जिकल नर्सिंग पार्ट 2 मध्ये करतो. सेम सर्जरी, ऑपरेशन थिएटर किंवा ऑन्कोलॉजी असेल, त्यांची नर्सिंग केअर, त्यांचे नर्सिंग केअर प्लॅन्स, केस स्टडी, केस प्रेझेंटेशन ह्या सर्व गोष्टी नर्सिंग 1 आणि 2 मध्ये येतात. मेडिकल सर्जिकल नर्सिंग 1 आणि 2 मध्ये येतात. ठीक आहे. त्याच्यानंतर थर्ड आहे चाइल्ड हेल्थ नर्सिंग. चाइल्ड हेल्थ नर्सिंग म्हणजे न्यूबॉर्न बेबी झाल्यापासून तर अडल्ट अवस्थेमध्ये येईपर्यंत आपण चाइल्ड म्हणून स्टडी करतो आणि त्या चाइल्डचा स्टडी करावा लागतो. त्याच्यामध्ये त्यांच्या डिसीज कंडिशन्स, त्यांची घेतली जाणारी काळजी, त्यांचे इम्युनायझेशन, दशपदी, ब्रेस्ट फिडिंगची दशपदी, वेगवेगळे राबवले जाणारे उपक्रम, NRHM मिशन, NHM मिशन, हेल्थ मिशन्स या सगळ्या गोष्टींचा स्टडी आपण चाइल्ड हेल्थमध्ये करणार आहोत. ठीक आहे. त्याच्यानंतर मेंटल हेल्थ नर्सिंग. मेंटल हेल्थ नर्सिंगचा स्टडी आपण सायकोलॉजीमध्ये करतो की नॉर्मल सायकोलॉजी कशी असावी. ठीक आहे. पण तीच सायकोलॉजी जर अप अँड डाऊन झाली तर कोणते कोणते डिसीज कंडिशन उद्भवतात त्याचा स्टडी आपण मेंटल हेल्थ नर्सिंगमध्ये करतो. जसं की डिप्रेशन झालं, स्किझोफ्रेनिया झालं, मेनिया झालं किंवा डिमेन्शिया झालं, या अशा अल्झायमर्स डिसीज या सगळ्या मेंटल हेल्थ डिसीज कंडिशन्स आहेत. त्यांचा स्टडी आपण त्यांचं केस प्रेझेंटेशन, त्यांचा केअर प्लॅन, त्यांचा स्टडी आपण मेंटल हेल्थ नर्सिंगमध्ये करणार आहोत. अशा प्रकारचे हे 4 सब्जेक्ट असतात. 4 सब्जेक्टला ईच 75 मार्क्स असतात. 75 मार्क्स, 75 मार्क्स, 75 मार्क्स आणि 75 मार्क्स असे 4 पेपर असतात. आणि उरलेले 25 मार्क्स हे इंटरनल देतात. क्लिअर. ठीक आहे.